नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकतात जे उद्या बोरीचवाडी मैदानामध्ये राजा ट्रिपल हिंदकेसरी मैदान होणार आहे। त्या ठिकाणी मैदानात येण्या अगोदर ना काहीतरी महत्त्वाचे अपडेट सोनवता यांना द्यायचे आहेत। दादा नमस्कार, काय अपडेट असतील या पावतीविषयी आणि सर्व माहितीविषयी? नमस्कार। उद्या जे 1 तारखेला मैदान आहे ते सर्वांना मी आमंत्रण करतो का सर्वांनी सकाळी लवकर 7ला आपलं उद्घाटन होणार आहे, 7:30ला गट खाली जाणार आहे आणि 8ला झेंडा पडणार आहे। त्यामुळे सर्वांनी जे 1 ते 5 गट पहिले जाणार आहेत त्या 1 ते 5 गटांमधून सर्व लोकांनी लवकरात लवकर येऊन मैदानी शोभा वाढवावी आणि लवकरात लवकर येऊन त्यांचे जे 1 ते 5 मध्ये गट जे गाडा मालक आहेत त्यांनी लवकरात लवकर येऊन गट लवकर खाली घेऊन जाण्यात यावे। जर कोणाची गाडी राहिली मागून तर त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही। आणि एक आता कसं काही नियमामध्ये बदल वगैरे काय झालेला आहे, एक मोठा अपडेट त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नियमामध्ये बदल असा झालेला आहे की आपल्या संघटनेच्या मान्यतेनुसार आपण जसा नियम काढला होता का एक पावती एकाच मालकाच्या ज्याची पावती आहे त्याच मालकाचा बैल लागेल। तर आणि जर का बाहेरून जर बैल कुठला येणार असेल तर मग तो जो बैल आहे तो बैल ज्या पावतीचा मालक आहे त्या पावतीवरती त्या मालकाचं नाव असेल त्याचा बॅनर 2 दिवस आधी किंवा आदल्या दिवशी टाकायचा आहे। तो मैदानी दिवशी दाखवून जमणार नाही। तुम्ही जर ग्रुपवर आदल्या दिवशी टाकला असेल तर तुम्हाला तो बैल गृहीत धरला जाईल। आणि दुसरा विषय असा का आता कसं झालं आहे, बऱ्याच गाड्या मालकांच्या काही पावत्या काळा बाजार चालू झाला असं मला बाहेरून ऐकायला मला रेकॉर्डिंग पण आल्या का बाबा मुंबईमधले बैल पण बॅनरमध्ये समजा सोनू बोपतरावची पावती आहे तर नंदूचा बैल आहे, तो नंदूचा बैल जो आहे तो बैल ह्याच्या नावाने सोनू बोपतरावच्या नावाने पळेल तर बॅनर पडेल तर तो बॅनर काय पाडला जाणार नाही, तसं काय बैल गृहीत धरला जाणार नाही। म्हणजे ज्याची पावती आहे त्याचा एकतरी बैल कंपल्सरी लागेल। तो जो बैल दुसऱ्या मुंबईमधला बैल त्या पावतीवर पडला जाणार नाही। बाहेरून जो बैल येणार आहे लोणावळा, सातारा, पुणा, बाहेरून रायगड, ठाणा, पालघर सोडून जो बैल येणार आहे तोच बैल गृहीत धरला जाईल बॅनरवरती। तो दुसऱ्या आणि ते पण आधी जर ग्रुपवर टाकले असेल तर तो गृहीत धरला जाईल। तो दुसऱ्या पावतीवरती पडला जाणार नाही। मुंबईमधला बैल त्या पावतीवर पडला जाणार नाही। विकलेली पावती चालणार नाही, विकलेली पावती कोणालाच चालणार नाही। किंवा माझ्या आता 3 पावत्या आहेत तर माझ्या 3 पावत्या असतील तर माझ्यामधील माझ्या 2 गाड्या आहेत, एक पावती माझी जर मोकळी असेल तर मी जर बाहेरून कुठला बैल आणणार असेल तो बैल बॅनरवर टाकला जाईल। आणि जर मुंबईमधला बोलेल का ती पावती मला दे, नंदू बोलेल ती पावती मला दे, तर नंदूचा बैल त्या पावतीवर पडला जाणार नाही। आज कुठेतरी पाहू शकतो ना बैलगाडी क्षेत्राला एक सुवर्ण क्षण आला। असा भव्य दिव्य मैदानाची आखणी देखील मित्रांनो पाहू शकते, एकदम कडक मुरमी माल आहे आणि व्यवस्थितरित्या सोनूशेठ तुम्ही हे सगळं पार पाडलेलं आहे। खूप छान वाटलं आहे तुमच्या संकल्पनेतून एवढा मोठा मैदान पार पडतं आज। कसं आहे माहिती आहे का, 7 असल्याशिवाय कुठली गोष्ट नसते। एक आम्हाला 7 जी आहे मोठी ठाणा रायगड पालघर कमिटी ची आहे, त्याच्यानंतर ठाणा रायगड पालघरमधले गाडा मालक आहेत, सर्व कर्जत तालुक्यातील गाडा मालक आहेत। सर्वात मोठी 7 म्हणजे आपली नंदू असतील, ही कळम कमिटी असेल, तिथे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, यांची खूप मोठी 7 आहे आम्हाला। ही 7शिवाय कुठलं मैदान होत नाही। माझे मित्रवर्ग असतील, या गोष्टीमुळे कुठलाच साध्य केलं जात नाही। त्यामुळे 7 ही महत्त्वाची आहे आणि खूप छान मैदान भरलं आज पाहू शकतो। मैदानामध्ये ना धरणारे पकडणारे बैलगाडा मालक परत धंदेवाले देखील आज सोबत आहेत, ते पण पाहणी करता आणि खूप छान मैदान आणि पाणी बिणी सर्व तुम्ही व्यवस्थित मारलं फाटीवरती। पाणी आम्ही 2 दिवस झाले टँकर चालू आहे, 2 दिवस पाण्याचं काम चालू आहे। आम्ही अजून फाटीचं काम थोडंफार बाकी आहे, 90% फाटी झालेली आहे। पुढे आवराला पण भरपूर जागा आहे मागे, बघू शकता तुम्ही। सर्व ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। फक्त मला गाडा मालक जे येतील त्यांना एक विनंती आहे, आणि जे गाडा मालकांच्या 4 व्हीलर असतील किंवा पिकअप असतील, लावाला आतमध्ये पार्किंग भरपूर आहे। कुणीही गाडी रस्त्यावर लावू नये, कारण की तुमची गाडी एक रस्त्यावर लावल्याच्यानंतर दुसरे 10 गाडा मालक रस्त्यावर लावतात, त्याच्यामुळे पार्किंग जाण्याची सोय होत नाही। आणि येण्याचा मार्ग जो आहे आपण तो कळमचे पुढे आल्याच्यानंतर जो वळमन फाटा आहे त्या बसून येण्याचा मार्ग ठेवलेला आहे आपण। जे मुरबाडवरून येतील ते तिकडनं येतील, जे कर्जतवरनं येणार आहेत त्यांनी पण तिकडनं यायचं आहे, आणि जे बदलापूरवरनं येणार ते पण गाडा मला तिकडनंच एंट्री आहे त्यांची येण्याची। इकडून आमचे 2 माणसं उभे राहणार आहेत, तिथनं कुठली गाडी घुसून देणार नाही, 4 व्हीलर सुद्धा घुसून देणार नाही आम्ही। त्यांनी सहकार्य करा, ती गाडी वळमन फाट्यावरून येणार आणि निघताना जे मुरबाडचे असतील किंवा बदलापूरचे असतील किंवा कर्जतचे असतील ते भागोच्या वाडीवरून सरळ निघतील इकडून। म्हणजे आम्हाला 2 मार्ग आम्ही येण्या जाण्याचे ठेवलेले आहेत। आणि कुणी रस्त्यामध्ये गाडी लावू नका, पार्किंग करू नका। भरपूर आतमध्ये जागा केलेली आहे, आम्ही साफसफाई सर्व केलेली आहे, गाड्याची पार्किंग सोय केलेली आहे। धंद्यावाल्यांना पण आम्ही धंदे लावायला पण बाजूला झाले। धंद्यावाल्यांना पण एक विनंती आहे की धंदे पण तुम्ही समोर लावू नका, धंदेही बाजूला लावा। सर्वांनी सहकार्य करा आणि मला बर्थडेच्या शुभेच्छा याप्रमाणे द्या तुम्ही। आणि मी बघितलं ना आता एक येताना मी चांगली गोष्ट बघितली का रोड पण तुम्ही वाढवायला लावला डायरेक्ट जेसीबी लावून। आम्ही जो वलमन फाट्यापासून जो मैदानापर्यंत आणि भागोच्या वाडीपर्यंत जेवढे रस्ता अरुंद होता
तो रुंद करणं, झाडं वाढली होती, रस्ता 2 गाड्या पास होत नव्हत्या. त्याच्यासाठी आम्ही गाडा मालकांची सोय व्यवस्थित होण्यासाठी आम्ही पूर्ण रस्ता दोन्ही पट्ट्या, साईड पट्ट्या, मी 3-4 दिवस झाले माझ्या मशीन ट्रॅक्टर टोटल आम्ही वाहनं आमची इथे लावून आम्ही पूर्णपणे ते साफसफाई करून घेतलेली आहेत आणि पूर्ण रस्त्याला मोकळी ठेवलेली आहे. फक्त एवढंच गाडा मालकांना परत एकदा विनंती करतो, कुणीही गाडी रस्त्यामध्ये पार्क करू नका, तेवढी एक विनंती करा फक्त. आणि दादा एवढं सगळं आलं ना, आता एक विचारायचं राहून गेलं, आपलं लाईव्ह कोणत्या चॅनलवरती असणार आहे, कसं काय? लाईव्ह आपला 7X लाईव्ह हा चॅनल असणार आहे. आणि खाली सुट्टीचे पंच वगैरे कोण, झेंडा पंच? सुट्टीचे पंच आपले साताऱ्यावरून आपण एक 15-20 जणांची टीम बोललेली आहे. झेंडा पंच असणार तिथलेच लोक आहेत आणि सुट्टीवर निकाला पंच पण तेच आहेत. मेन एक विचार झाला ना, एक गाडा मालक म्हणून, मित्र म्हणून विचारतो आम्ही का तुमची कोणती बैलं पाळणार आहेत उद्या मैदानात? माझा फक्त एकच बैल पाळणार आहे, सिकंदर. राजाला पळवायचा विचार होता पण त्याचंच मैदान असल्या कारणाने मी त्याला पळवणार नाही. तो दुखापतीपासून आता सुधारलेला आहे पण तो मैदानामध्ये असणार आहे, पण त्याला पळवणार नाही आहे मी. म्हणजे एक प्रकारे सत्कार एक साईडला होणार राजाचा? हो, सत्कार राजाचा एक साईडला होणार आहे सकाळी. चालेल. आणि एक विचार झाला ना, आता तुम्ही स्वतः एवढं आयोजन नियोजन केलं आहे, तर तुमच्या कानावर आलं असेल कोणती मोठी मोठी नंदी येणार आहेत, असं तरी आलं असेल तुमच्या थोडं कानावर? बरेच नंदी येणार आहेत. तुम्ही उद्या बघा, बरेच. आता 820 पावती नोंद झालेली आहे आपली. नाही मला गेलो तर एक 1000-2000 गाड्या येणार आहेत, त्यामुळं नंदी बैला येणार, त्यामुळं भरपूर नंदी येणार आहे. त्याच्यामध्ये सर्वच मोठे माझ्यासाठी येणारे, माझ्या वाढदिवसानिमित्त सगळे येणारे माझ्यासाठी सर्वच मोठे नंदी असणार आहेत. या संकल्पनेविषयी काय सांगाल 3 फेऱ्याच्या मैदानाच्या? 3 फेऱ्या संकल्प असा आहे की ह्याच्यामध्ये कसं होतं, गरीब गाडा मालक हा उजाड येतो, निदर्शनास येतो, कोणाचा पायरा येत नाही, त्या पायऱ्याला त्याला पायरा भेटून जातो. आज जर का समजा आमचे टॉपचे नंदी आहेत, त्या टॉपच्या नंदींच्या मध्ये त्यांना शर्यत करायला भेटत नाही, मग ह्या मैदानामध्ये त्यांना ती शर्यत करायला म्हणजे लढत द्यायला भेटेल. मग त्याच्यामध्ये बरेच नवीन वासरा असतील, जुनी बैला असतील, त्यांना पण निदर्शन येतील. मग त्याच्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पैरेही भेटतील. नाही, नक्कीच ना, खूप छान असं तुम्ही आयोजन नियोजन केलेलं आहे. कुठेतरी ना, आज जर तुम्ही मैदान ठेवलं ना, त्यामुळे पुढे भविष्यामध्ये 3 फेऱ्याचे या ठिकाणी खूप मैदानं घडतील. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला मी तेच सांगतो का मैदानाचा असा विषय आहे का, जर का उद्याचं मैदान तुम्ही व्यवस्थित पार पडलं तरी कळम कमिटी जी आहे, सरदार कांबरी यांची कमिटी आहे, बार्डीची कमिटी असेल, असे बरेच कर्जतमधल्या कमिटी आहेत, असे मैदानं ते नक्कीच यापुढे व्यवस्थित पार पाडतील. पण जर का तुम्ही नियमाचं उल्लंघन केला तर मग मैदान होतील म्हणून मला असं वाटत नाही. चालेल दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि असंच एक गाडा मालक तुमच्यावर प्रेम दाखवतील आणि उद्या कुठली हलगर्जीपणा न करता वेळेवर मैदानावर येतील आणि या मैदानाची सर्व शोभा वाढतील. धन्यवाद.